श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. नाना नोकरीत असताना एकदा आजारी पडले. त्यांना ऑफिसला जाववेना. तिकडे साहेब रजाही देईना. तेव्हा तात्यांनी महाराजांच्या चरणावरचे तुळशीपत्र घालून एक अगदी छोटीशी कुपी दिली व सांगितले, ही तुमच्याजवळ बाळगीत जा आणि मी मागेन तेव्हा मला परत द्या. त्याप्रमाणे नाना ती कुपी सतत खिशात बाळगीत असत. आजार नाहीसा झाला. पुढे सुमारे 6 महिन्यांनी तात्यांनी ती परत मागितली. तेव्हा नानांनी खिशात हात घातला, पण पाहतात तो कुपी नाहीशी झालेली. असो, 1966 सालच्या रामनवमीस बेलधडीस जाण्याचा तात्यांचा बेत झाला. तेव्हा आपणही बरोबर जावे, त्यांच्या समागमाचा लाभ घ्यावा असे आमच्या मनात आले. तेवढ्यात तात्यांकडूनच विचारणा आली की तुम्ही येणार का? आमच्या अगदी मनासारखेच झाले. तात्यांचा सहवास लाभला आणि आम्ही परमार्थात न्हावून निघालो. नानांची प्रकृती बरी नव्हती, पण तात्यांनी त्यांच्या जेवणाखाण्याची राहण्या झोपण्याची व्यवस्था जातीने पाहिली. तात्यांच्या शेवटच्या आजारपणात आम्ही भेटायला गेलो तर उलट त्यांनीच नानांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि म्हणाले, बुवा, तुमच्या इतकी काही माझी ऑपरेशन्स झाली नाहीत. तुमचा नंबर 1. नानांच्या एकदा स्वप्नात गुरुदेव रानडे आले. गोंदवले येथील सभामंडप. गुरुदेवांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, अलभ्य लाभ. नानांच्या अंतसमयी जवळ असलेल्या मुलीने आणि जावयांनी मोठ्याने नामस्मरण चालविले होते. नक्कीच त्यांना न्यायला महाराज आले असणार. 1954 मध्ये नाना सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे मोठे ऑपरेशन झाले. त्यावेळी आम्ही फार काळजीत होतो. तात्या जालना येथे रामनवमीस जाणार होते, पण त्यातूनही सवड काढून रात्री 10:30 वाजता दवाखान्यात येऊन भेटले. त्यामुळे आम्हाला आनंद आणि धीरही वाटला. पुढे प्रकृतीसही उतार पडला. आम्हास सर्व मुलीच, मुलगा नाहीच, त्यामुळे लग्नाची काळजीच असे. पण तात्या वरसंशोधनासही मदत करीत. 1961 साली आमच्या घरातून दागिन्यांच्या पेटीची चोरी झाली. आता धाकट्या मुलीचे लग्न कशाच्या आधारावर करायचे? पण तात्या म्हणाले, त्याशिवायच स्थळ मिळाले तर तुमची हरकत नाही ना? आम्हाला खूप धीर आला. पुढे तिचे लग्न झाले. तिला मालाडला मामलेदारवाडीत राहायला जागा त्यांनी मिळवून दिली. तिच्याकडे ते बरेच वेळा जात. तिच्याकडून गाणे म्हणून घेत, मोकळेपणाने गप्पागोष्टी करीत. नाशिकच्या मुलीला संतती नाही, त्याबद्दल खेद वाटत असे. तात्या म्हणाले, रामाच्या इच्छेवर ठेवावे, आपली इच्छा धरू नये. तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली तेव्हा त्यांनी तिला एक छान पत्र लिहिले. एकदा आमच्याकडे रविवारची आरती होती. त्या दिवशी गणपतराव दामले यांना सपत्नीक जेवणास बोलावले. तात्यांनाही सपत्नीक बोलावले. तेव्हा म्हणाले, कशाला एवढे कष्ट घेता? आपण सर्व एकच आहोत. पण ते आले. संध्याकाळी मामा दांडेकर यांना बोलावले होते. तात्यांनी आग्रह करून त्यांना प्रवचनाला बसविले. दुसऱ्याचे मन कधीही दुखवायचे नाही असा तात्यासाहेबांचा स्वभाव होता. तो पुढील 2 आठवणीत दिसून येतो. हा प्रसंग 1930 सालचा आहे. एकदा तात्यासाहेब सकाळीच आमच्या घरी आले होते. योगायोगाने त्या दिवशी वालाची उसळ आणि कढी असा बेत होता. तेव्हा आज इथेच जेवून जा असा दादांनी त्यांना आग्रह केला. त्यांनी प्रेमाने तो मांडला. आमच्याकडेच आंघोळ केली व जेवूनच घरी गेले. असो, दुसरा प्रसंग असा की गुरुपौर्णिमेसाठी आलेल्या सर्व मंडळींना उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चहा व पोहे देणे हा कार्यक्रम शंकरराव मेहेंदळे यांच्याकडे होत असे. अशाच एका दिवशी सर्व तयार करून सौ कमलाबाई मेहेंदळे सर्वांना बोलवण्यास आल्या. तेव्हा ताई म्हणजेच तात्यांच्या पत्नी म्हणाल्या की पोहे आणि चहा इकडेच घेऊन ये. हे ऐकून कमलताई हिरमुसली झाली. तात्यासाहेबांनी हे ऐकले आणि म्हणाले, आम्ही सर्व मंडळी तुझ्याकडेच फराळाला येतो. असो, साधक हो,
पुढील भागात आपण तीर्थस्वरूप श्रीराम खांडेकर यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.